लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कबीर हा त्याच्या घरी आला असतो. बड्डेनिमित्त त्याला चांगला असा आपला वाढदिवस सेलिब्रेट करायचा असतो. त्यानिमित्त तो घरी आला असतो आणि तेव्हा त्याची आजी असते तीसुद्धा तिथे त्याच्यासोबत असते आणि ती फोटोकडे बघून ती त्याच्या मुलाला खूप मिस करत असते आणि म्हणत असते की तुझे वडील खूप चांगले होते. आणि असं म्हटल्यानंतर कबीरला तर सगळं लहानपणीचं आठवत असतं की तो कसा कान्हा बनला होता. त्याला त्याच्या आईने किती छान सजवलं होतं आणि किती त्याला छान तयारी करत असताना ती म्हणत होती की आपला कान्हा किती सुंदर दिसत आहे ना. आणि तिचं हे सुखासुखीचे दिवस अचानकपणे नष्ट होऊन जातात आणि त्याच वेळी कबीरचे बाबासुद्धा तिथे येतात आणि ते त्याला म्हणत असतात की तू छानच दिसत आहेस रे, मस्त, आपण ना हे सगळं आजीला दाखवूया म्हणजे आजी खूप खुश होईल. त्यावरती तो आहे का तो कान्हाचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणत असतो की थांब ना, आता मी ना आजीला फोनच लावतो. आणि ते लोक सगळे त्याला लाडाने कान्हा म्हणत असतात. त्यावरती कबीर म्हणतो की तुम्ही लोक मला कान्हा कशाला म्हणता, माझं एवढे छान नाव आहे कबीर, तुम्ही मला कबीरच म्हणा ना, कान्हा म्हणत नका जाऊ, असं तो आईला म्हणत असतो. तरी त्याची आई म्हणत असते की तू ना कसंही झालंस तरी माझा कान्हा आहेस. आणि तेव्हा हा ना त्याचे वडील असतात ना, ते त्याला आईला फोन करतात आणि आईला फोन केल्यानंतर आई म्हणते बोला कसं चाललं आहे. त्यावरती आणि तेव्हा कान्हाचे आई म्हणत असतात आजीला की तुम्ही कधी येता तिकडे, नुसतं असं फोनवरून बघून काय मिळणार आहे, तुम्ही कान्हाला प्रत्यक्षपणे बघा ना. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे बघाल तेव्हाच तुम्हाला कान्हाचं खरं रूप समजेल. असं म्हटल्यानंतर कान्हा पण आजीला खूप मिस करत असतो. तो त्याच्या बाबांना म्हणतो की बाबा मला द्या ना, मला आजीशी ना बोलायचं आहे. त्यावरती तो ना लगेच फोन हा कान्हाला देतो आणि कान्हा त्याशी आजीशी बोलू लागतो. आजीला म्हणतो की मा, तो आजीला मा म्हणत असतो. बोलतो असं की तुम्ही ना कधी येणार आहात, मला तुमची खूप आठवण येत आहे आणि तुम्ही असं फोनवर बोलणं बरोबर नाही, तुम्ही असं इकडे या ना, तुम्ही तिथूनच नका बोलत जाऊ. त्यावरती आजी म्हणत असते की हे बघ, मला ना तिकडे ना करमत नाही, मी आपली माझ्या गावीच बरी आहे, मला ते शहरामध्ये जमत नाही आणि मला करमल्यासारखं होतसुद्धा नाही. असं म्हटल्यानंतर तिथे कबीर म्हणत असतो की असं नाही, तुम्ही यायलाच हवं, माझा हट्ट आहे. आणि असं म्हणून तो खूप हट्ट करत असतो. तेव्हा त्याचे जे वडील असतात ते म्हणत असतात की अगं आई, आता ना तुला यावंच लागेल, कारण का मी आता नवीन कंपनी ओपन करत आहे आणि त्याच्या उद्घाटनाला तुला यावंच लागेल आणि तो उद्घाटन हा समारंभ तुझ्याच नातवाच्या नावाने करणार आहे आणि तूच तो उद्घाटन सोहळ्याचा प्रमुख उपस्थिती असणार आहेस आणि तो नारळ तूच वाढवणार आहेस आणि कबीरच्या नावाने आम्ही तो कारखाना ओपन करत आहे. असं म्हटल्यानंतर आजीला प्रचंड आनंद येतो आणि तेव्हा त्याचे वडील आहेत की ते सगळं काही सांगत असतात की आपण असं कारखान्याचं करणार आहे, आपण तसं करणार आहे, आपण हे करणार आहे, ते करणार आहे, असं सगळं आनंदाच्या गोष्टी ह्या आजीला सांगत असतो. आणि तेव्हा ते लोक हट्ट धरत असतात की आजीने तिकडे यायचं आहे आणि त्या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि सगळं काही आपण म्हणू तसं करायचं आहे. त्यावरती आजी त्याला म्हणत असते की हो हो, येईन, मी कायमचीच येईन, असं म्हणत असते. त्यावरती सगळे म्हणतात खरं. त्यावरती आजी म्हणते की हो, मी ना आता कायमचीच येणार आहे. असं म्हणून सगळेजण इथे खूप आनंदी होतात आणि तेव्हा कबीरचे बाबा म्हणतात की हो, आता आजी आहे ना ती आपल्याकडे कायमची येणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर कबीरला तर खूप आनंद होतो, तो खूप खुश होतो आणि त्याच्याबरोबर घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आणि तेव्हा आजी म्हणते का मी येते, असं म्हणून आजी मुंबईला यायला निघाली तरी असते. मुंबईला निघाल्यानंतर ती येते तेव्हा तिच्यासमोर काय येतं हे सगळं ती कबीरला सांगत असते. ती कबीरला म्हणत असते की मग मुंबईला आली ती खरं, पण मुंबईला आल्यानंतर माझ्यासमोर काय, तर मुलाची राख आणि माझ्या सोन्याच्या फुटलेल्या बांगड्या ह्या मला दिसतात. पण मी काय करणार होती, हे दुःख पचवण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता, कारण का तुझ्याकडे बघून मला हे सगळं पचवणं शक्य झालं आणि हे पचवणं ह्यावरच माझा एकमेव मार्ग होता, कारण का माझ्यासोबत तू होतास. तुला सांभाळणं आणि तुला मोठं करणं हे माझ्याकडे करणंच होतं आणि तू किती महत्त्वाचा आहेस हे तुला मी सांगू शकत नाही, असं म्हणत असतो. त्याच्यानंतर कबीर आहे की आजीला हात लावतो. तेव्हा आजी म्हणते की हात नको लावस, तू तरी पण चाळीमध्ये जातोस आणि त्या सखीसोबत फिरत असतोस, असं म्हणून ती शांत बसते. आणि इकडे सखी मात्र कंटिन्युअसली कानाला कॉल करत असते की कानाचा फोन लागत असतो. तेव्हा ती विचार करत असते की कान्हा नक्की गेला तरी कुठे, काय झालं असेल की तो अचानकपणे एवढा गायब झाला. त्यावरती
ती सगळ्या गोष्टी विचार करत असताना तिथे एक नर्स येते आणि ती ना गोळ्यांची लिस्ट येते आणि म्हणते की इथे ना लवकरात लवकर आणून द्या. असं म्हटल्यानंतर सखी असते ती रिसेप्शनिस्टला जाते आणि विचारते की तुम्ही मला सांगू शकता का की दाभाडे आजींचं बिल कोणी भरलं आहे. असं म्हटल्यानंतर ती मुलगी म्हणते म्हणजेच रिसेप्शनिस्ट की मला ह्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे. त्यावरती सखी म्हणते की मला ना ह्यातलं काही ना काही समजलंच पाहिजे. आणि इकडे किरण आलेला असतो, तो सगळं बघतच असतो. तेव्हा ती नर्स असते ना, ती सुद्धा म्हणत असते की ना आम्हाला ह्यातलं काही माहीत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की हे पेमेंट कोणी केलं आहे. असं म्हटल्यानंतर सखीला मात्र खूप मोठा प्रश्नचिन्ह पडतं आणि सखी किरणला म्हणते की अरे काना कुठे आहे, मला ना त्याशी बोलायचं आहे. तो कधीचा गेला आहे, तो अजून आलाच नाही आणि त्याचा फोनसुद्धा लागत नाही आहे आणि लागला तर तो उचलतसुद्धा नाही आहे. त्यावरती किरण म्हणतो की तुझं असं काय काम आहे वहिनी की तू एवढं घाईघाईने कानाला शोधत आहेस. त्यावरती सखी म्हणते की अरे मला समजायला पाहिजे ना की एवढं बिल हे कोणी भरलं आहे, कोण आलं होतं बिल भरायसाठी, मला त्याचं नाव पाहिजे होतं. तुला त्याचं नाव माहिती आहे का? तर माहीत असेल तर मला सांग ना. त्यावरती किरण म्हणतो की मला नाही माहिती आणि किरण मनातल्या मनात म्हणतो की लवकरच कानाला याची खबर दिली पाहिजे. असं म्हणून तो निघून जातो आणि इकडे मात्र ही जी सखी असते ना ती विचार करत बसली असते की कसं काय एवढं बिल कोण भरू शकतं आणि कोण भरेल असं ती विचार करत असते. आणि विचार करत असताना तिला टेन्शन पण मात्र आलं असतं. ती सतत कानाला सुद्धा कॉल करत असते आणि म्हणत असते हा काना एकतर कुठे गेला आहे काही समजत नाही आहे. फोन तर फोन लागत नाही आहे आणि मी केला तर उचलतसुद्धा नाही आहे. काय करू मी अशा परिस्थितीमध्ये? मी खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये पडली आहे. आणि इकडे मात्र आजी आणि कान्हाचं बोलणं सुरूच असतं. त्याचवेळी कानाच्या फोनवरती मोबाईलवर फोनसुद्धा येत असतो आणि तो आजीसुद्धा बघते आणि तेव्हा कान्हा तो फोन उचलतो आणि कट करून आपल्या खिशामध्ये ठेवून देतो आणि शांतपणे आजीचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा आजी आहे की ती त्याच्यावरती भडकते आणि त्याला म्हणते, अरे काय झालं? उचल ना फोन, तुझ्या बायकोचाच आहे ना, बोलू शकतोस तू तुझ्या बायकोशी. त्यावरती कान्हा म्हणतो की आजी आय एम रिअली रिअली सॉरी. त्यावरती इथे आजी म्हणत असते की ती बघ तुला सारखी फोन करत आहे, तू तिचा परत फोन आला आहे तर तू उचलून घे आणि ठेव. तरी पण तो उचलतो आणि आपल्या खिशामध्ये टाकून ठेवतो की जेणेकरून मला तिच्याशी आत्ता बोलू नाही शकत, मी नंतर बोलेन. आणि असं तो 2 वेळा त्यांनी केलं असतं आणि तो बिचारा मान खाली घालून आजीशी बोलत असतो. तेव्हा त्याला आजी पडत असते की ती तुझी बायको आहे तर तू तिच्याशी बोलतच असतो आणि हे सगळं ती तिरसट बोलण्याने बोलत असते. त्यावरती इथे कान्हा म्हणत असतो की हे बघ आजी, मी सगळं चुकून केलं आहे, ह्यामागे माझी कारणं आहेत आणि असं कधी घडून गेलं मलाच कळलं नाही. त्यावरती आजी म्हणत असते की तुला कसं समजत नाही आहे, तुझ्या ध्येयापासून ती सखी आहे ना ती तुला अडवू शकते. तुझं जे ध्येय आहे ना ते तिला पूर्ण करून देणार नाही. ती त्याच्यामध्ये व्यर्थ ते आणत आणत जाईल आणि तिच्यामुळे तुझं जे ध्येय आहे ना ते पूर्ण होणार नाही. कारण का ती खूप हळवी आहे आणि हळव्या माणसाने तुलासुद्धा हळवं बनवू शकतो असं ती म्हणत असते. तेव्हा आजी म्हणत असते की हे बघ, त्या मुलीचं तू नाव घेऊ नकोस कारण का तिच्यामुळे तुला त्रास होणार आहे. त्यावरती कान्हा म्हणत असतो की हे बघ, जसं की मला माझ्या वडिलांचं प्रेम भेटलं नाही आहे तसं तिला तिच्यासुद्धा आईचं प्रेम भेटलं नाही आहे. मी जसं माझ्या वडिलांच्या प्रेमापोटी आतापर्यंत जगलो आहे तसं तीसुद्धा तिच्या आईविना जगली आहे. असं म्हटल्यानंतर आजी मात्र प्रचंड भडकते. आजी म्हणते की हे बघ, तू हे असं बोलू नकोस. तिची आईमुळे आज माझा मुलगा गेला आहे आणि तिचं नावसुद्धा काढू नको. तिला मी राघवची बायको म्हणून नेहमी जवळची समजले, पण तिने तर माझ्या मुलाचा घात केला आणि माझ्या मुलाचं वाईट बघितलं आणि तिच्यामुळेच आज माझं कुटुंब हे उद्ध्वस्त झालं आहे, हे तू कधी विसरू नकोस. असं म्हटल्यावर कान्हा शांतपणे ऐकत असतो आणि तेव्हा आजी म्हणत असते की तू तिच्या मुलीसाठी एवढं सगळं करत आहे, जिने तुझ्या वडिलांचा घात केला, जिने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि आपल्या सुखाची राखरांगोळी केली, अशा मुलीसाठी तू सगळं काही सोडून तिच्या मागे धावत आहेस. तिच्यामुळे सगळं काही आज आपण प्रॉब्लेममध्ये आलो आहे, हे तू विसरला आहेस का? लहानपणीच्या काही गोष्टी ह्या तुझ्या लक्षात नाही आहेत का? तू कसा वागतो आहेस हे बघ. हे जे आहे ना ते सगळं मग काही त्या तेजस्विनीमुळे होत आहे. तिच्यामुळे आपलं घराचं असं संकट ओढावलं आहे, सुख आहे हे सगळं तिच्यामुळे गेलं आहे. त्यावरती कान्हा म्हणत असतो की हो, मला सगळं लक्षात आहे, मी विसरणार नाही आहे, पण ह्याच्यामध्ये सखीची काय चुकी नाही आहे असं तो म्हणत असतो आणि तो सांगत असतो की सखी जवळ असली का मला प्रचंड आधार भेटतो. ती मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते. ती जरी काही बोली नाही तरी पण ती असल्याचं मला समाधान वाटतं
आणि ती असल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी इझी जातात असं तो म्हणत असतो. आणि इकडे सखी मात्र शोधाशोध सुरूच करत असते की कोणी पैसे भरले हे तिला कळत नसतं. तेव्हा ती त्या डॉक्टरांकडे जाते आणि त्यांना विचारते की डॉक्टर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही दाभाडे मावशींना बरं केलं त्याबद्दल खूप सारं थँक्यू. पण तुम्ही मला सांगा ना की दाभाडे मावशींना बरं होण्यासाठी जे बिल भरलं ते कोणी भरलं? त्यावरती डॉक्टरही विचार करत बसतात आणि तेव्हा ती त्यांना प्रश्नावर प्रश्न विचारत असते. तेव्हा डॉक्टरांना कबीरने जे सगळं सांगितलं असतं ते आठवत असतं की तुम्ही कोणाला सांगायचं नाही आहे का मी कबीर आहे. मी इथे सगळ्यांना काना म्हणून सांगितलेलं आहे, कारण का माझ्या काही गोष्टी आहेत त्यामुळे मी इथे असं सगळं खोटं सांगून फिरत आहे. असं बोलल्यानंतर इथे डॉक्टर सगळं म्हणतात की हे बघा, दिवसाभरामध्ये अशी कितीतरी लोकं येत असतात. मी कोणाकोणाचं लक्षात ठेवू आणि कोणाकोणाचं माझ्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे मला ना काही फारसं आठवत नाही आहे. आणि खरं तर हे मला आठवण्यापेक्षा हे तुमच्याच आठवणीमध्ये राहिलं पाहिजे, कारण का हे तुमचे पेशंट आहेत. त्यामुळे तुमच्या पेशंटला लागेल त्या खर्च, औषधं, गोळ्या, पाणी कोण बघतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असणं हे जास्त गरजेचं होतं, पण तुम्हाला तर माहीतच नाही आहे. त्यावरती सखी म्हणते की हो, पण मी त्यावेळी तिथे नव्हती ना, त्यामुळे मला माहीत नाही आहे. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की मलासुद्धा या गोष्टीची काही कल्पना नाही आहे आणि ते तिथून निघून जातात. आजी म्हणत असते की तुझं जे ध्येय आहे ते तुला कंप्लीट करायलाच पाहिजे. त्या मुलीच्या नादी लागून तू तुझ्या ध्येयाकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझं ध्येय हे तुझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, कारण का ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, असं आजी कान्हाला सांगत असते. आणि कान्हा तेव्हा सगळ्या गोष्टी ऐकत असतोस आणि तो म्हणत असतो की हो आजी, तू म्हणतेस तसं बरोबर आहे. आणि इकडे सखी येते आणि सखी दाभाडे आजींच्या इथे येऊन विचार करत असते की कोणी बरं हे पैसे भरले असेल आणि कोण असेल तो माणूस एवढा 10 लाख रुपये भरणारा. त्यांनी आपल्यासाठी एवढं कसं काय करू शकतो असं ती विचार करत असते. आणि तेव्हा ती विचारसुद्धा करत असते की हा कान्हा तरी कुठे गेला आहे, काही समजण्याला मार्ग नाही, असं ती बिचारी इथे दाभाडे आजीच्या इथे जाऊन बोलत असते. आणि तेव्हाच हे जी की सखीच्या मनात काय झालं असतं हे सखीलाच माहीत असतं. सखी मात्र कानाचा विचार करत असते आणि पैसे कोणी भरले असतील ह्याचा सतत सतत विचार करत असते. ती म्हणत असते की काय असेल एवढं, कसं काही कोणी भरू शकतं, ते पण आपल्यासाठी ओळख ना पाळख, कसं काही कोणी भरू शकेल. आणि तिला त्याची फक्त चणचण लागली असते की तो फक्त व्यक्ती कोण आहे हे माझ्यापर्यंत समोर आलं पाहिजे. बाकी माझं काही म्हणणं नाही आहे, भरले आहेत तर भरू दे, पण कोण आहे ती व्यक्ती ते तर मला कळणं गरजेचं आहे. आणि ती त्या व्यक्तीचा विचार करत असते आणि त्याच बाजूला ती कानाचा सुद्धा विचार करत असते की काना कुठे आहे, एक फोन मला रिटर्न केला नाही आणि माझा फोनसुद्धा उचलत नाही, असं ती त्याच्या विचारामध्ये गुंगलेली असते. आणि असं विचार करत असताना ती दाभाडे आजींचा सुद्धा विचार करत असते. त्यांना म्हणत असते की आजी, तुम्हाला तरी कल्पना आहे का की इथे काय होत आहे आणि कसं चाललं आहे? असं बोलून ती दाभाडे आजींकडे बघत असते आणि दाभाडे आजींच्या डोक्यावरून मायेने ती हात फिरवत असते आणि त्यांना म्हणत असते की तुम्ही ना लवकर बरे व्हा, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्याशी मला बोलायच्या आहेत. आणि असं बोलून ती परत विचार करायला लागते की काय असेल नक्की, कोणी या सगळ्या गोष्टी केल्या असतील. आणि इकडे कान्हा म्हणजेच कबीर, तो ना आजीचे पाया पडत असतो, आजीचे आशीर्वाद घेत असतो. तेव्हा आजी म्हणते की नाही, मी तुला आता आशीर्वाद देणार नाही. तुला आशीर्वाद तेव्हाच मिळतील जेव्हा तू तुझ्या ध्येयामध्ये सक्सेस होशील आणि त्या सरकारला तू नाचतेनूक करशील. म्हणजेच त्या सरकारचं बरबाद झालेलं रूप आहे ना, हे मला बघायचं आहे. तू तिला बरबाद कर, त्याच्यानंतरच जे काय आहे ते आशीर्वाद मिळतील. असं बोलल्यानंतर कान्हा तिथून निघून जातो. आणि तेव्हा तिला आजी म्हणते मागून प्रेमाने की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ती हे सगळं कठोर मुद्दामून त्याच्यासमोर वागत असते, पण ती खरं तर मागे त्याच्यावरती खूप प्रेम माया हे दाखवलेलं असतं. आणि तिला त्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटत असतं की आपण इतकं कठोर हे कबीरशी वागत आहोत. पण तिला माहीत असतं की आपण जर कबीरशी वाईट वागलो तरच तो सरकारचं वाईट करेल आणि त्या सरकारला मला सुखामध्ये बघायचं नाही आहे. त्या सरकारचंच म्हणजे तेजस्विनीचं वाईट झालेलंच मला बघायचं आहे, असं ती बोलत असते. आणि इकडे ही सखी परत आपला शोध चालू करते. तेव्हा ती सर्व्हर रूमच्या इथे येते आणि ती म्हणत असते की जरी कोणी पाहिलं नसेल, कुठल्या डॉक्टरच्या लक्षात नसेल, तरी पण सर्व्हर रूमला तर माहितीच असेल. म्हणजे CCTVमध्ये तर तो जो कोणी श्रीमंत माणूस आहे तो दिसलाच असेल. त्यामुळे इथून तर मला नक्कीच मदत होईल. या CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये तर दिसला असेल तो श्रीमंत असून कोण आणि कसा आहे. म्हणून ती सर्व्हर रूमकडे जाण्यासाठी निघते आणि ती सर्व्हर रूमकडे बघून विचार करत असते की थांब, आता मी ना इथेच
असं म्हणून तिथे जायला निघते. आणि इकडे घरी कबीर म्हणजेच कान्हा हा ना त्याच्या आईच्या शोधामध्ये म्हणजेच आईच्या बेडरूमच्या इथे जात असतो. आणि त्याच्या आईच्या बेडरूमच्या इथे गेल्यावरती त्याला त्याच्या सगळ्या लहानपणीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या त्याला आठवत असतात, की त्याची आई कशी त्याला भरवायची आणि तो पुढे आणि आई त्याच्या मागे मागे, असं सगळं त्याला आठवत असतं. आणि तो ते बघून त्याला खूप आनंद होत असतो, जणू काही त्याच्यासमोर आता ते सगळं आहे. तेव्हा आई त्याला भरवण्याचा हट्ट करत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो की मी ना आता तेजस्विनी काकूकडे जाणार आहे, तेव्हा मी तिथून आल्यानंतर खाईन जर मला भूक असेल तर. आणि असं बोलून त्या दोघांची मस्ती चालू असते. आणि कबीर आहे की तो खायला खूप नखरे करत असतो. तो पुढे जात असतो आणि आई त्याच्या मागे मागे धावत असते. असं बोलल्यानंतर कबीर आतमध्ये जातो आणि आपल्या आईला तो बघत असतो. आईला बघितल्यानंतर त्याला प्रचंड खूप चांगले वाटते, पण तो आईशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण आई असते की ती त्याच्याशी बोलतच नसते. तेव्हा तिथे कबीर जाऊन बसतो आणि म्हणतो की आई, आज माझा वाढदिवस आहे, म्हणजेच तुझ्या लाडक्या कान्हाचा आज वाढदिवस आहे, तर तू तुझ्या कान्हाशी बोलणार नाही आहेस का? तू तुझ्या कानाकडे एकदा बघणार तरी नाही आहेस का? असं ती म्हणत असतो. पण त्याची आई असते की त्याच्याकडे बघतसुद्धा नसते. त्याला ती इग्नॉर दाखवत असते. ती फक्त आणि फक्त वरती बघत असते. तिच्या मनामध्ये काय चालू असतं हे फक्त तिलाच माहीत असतं. कबीरला ह्याची कल्पना नसते. कबीर मात्र तिच्या प्रेमासाठी आणि ती प्रेम करावं यासाठी खूप तळमळलेला असतो. तो म्हणत असतो की अगं आई, तू माझ्याकडे बघ ना, माझ्याशी बोल ना. तेव्हा त्याची आई फक्त आणि फक्त हातामध्ये बासरी घेऊन त्या बासरीकडे बघत असते आणि मध्येच वरती बघत असते. तेव्हा कबीर हा तिच्याकडे मायेने बघत असतो. तिला म्हणत असतो की माझ्याकडे एकदा बघ ना, तुझ्या या कबीरचाच म्हणजे तुझ्या कान्हाचा आज वाढदिवस आहे, तू त्याला आशीर्वाद देणार नाही आहेस का? तू त्याच्याशी बोलणार नाही आहेस का? असं बोलून तो तिला कन्व्हिन्स करत असतो. पण ती असते की बोलायलाच मागत नसते. ती वरतीच काहीतरी बघत असते आणि ती तिच्या हातातली बासरी असते त्याच्याकडे बघत असते. ती बासरी त्या कबीरचीच असते, लहानपणीची, म्हणजे तो जेव्हा कान्हा बनलेला असतो ना तेव्हाची. कारण त्याची आई त्याला लाडाने कान्हा हाक मारत असते. तेव्हा कबीर आईचा हात घेतो आणि आपल्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, दे ना मला काहीतरी आशीर्वाद. तेव्हा पण त्याची आई असते ती तो हात लगेच घेऊन आपल्याजवळ ठेवून देते, म्हणजे जणू काही मी आशीर्वाद दिलाच नाही आहे असं बोलून ती त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करत असते. आणि ती कबीरकडे बघतच नसते. ती बाजूलाच बघत असते आणि त्या बासरीकडेच बघत असते. ती असं जाणवून देत असते की माझ्यासमोर कबीर म्हणजेच माझा लाडका कान्हा हा नाहीच आहे, माझ्याजवळ दुसरंच कोणतरी आहे आणि कोणच नाही आहे असं ते दाखवत असते. तिचं असं रूप बघून कान्हाला मात्र म्हणजेच कबीरला प्रचंड वाईट वाटतं. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागतो. आणि हे सगळं जरी आईला समजत असलं, तिलासुद्धा वाईट वाटत असलं, तरी पण ती कंट्रोल करते. आणि इकडे कान्हा आहे की तो खूप रडू लागतो. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो त्याचे अश्रू अनावर होतात. आणि हे त्याचं रडलेलं रूप आणि त्यांची मायेची ही गोष्ट आजी मात्र दरवाजातून सगळं बघत असते की कान्हा कसं आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत आहे. आणि तिला पण त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की आपण सगळेच जण कान्हावरती इतकं प्रेशर टाकत आहोत आणि बिचाऱ्याचा वाढदिवससुद्धा चांगला होऊ दिला नाही आणि त्याला आपण असं रागवत आहोत आणि त्याला मायेनेसुद्धा जवळ घेत नाही आहोत. ती एवढीसुद्धा म्हणजे तिच्या मांडीवर एवढं त्यांनी डोकं ठेवूनसुद्धा ती इतकं कठोरपणाने का वागत आहे असं तिलासुद्धा माहीत असतं, कारण त्या दोघीच तशा कठोर वागत असतात. आणि तेव्हा कान्हा आहे तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून वाट बघत असतो की कधी आपली आई आपल्याशी बोलेल. आणि इकडे परशू वगैरे त्या मुलाला खूप मारत असतात आणि त्याला म्हणत असतात की तू कोणाचा माणूस आहे असं सांग. त्याला एवढं मारलेलं असतं की त्याला त्याच्यावरची शुद्धसुद्धा नसते. आणि तिथे तेजस्विनी सरकारसुद्धा असतात आणि ते सुद्धा हा सगळा प्रकार बघत असतात. आणि त्यानंतर परशू असतो तो त्या मुलाला एकदम केसाला वगैरे धरून त्याला मारत असतो, त्याला ओरडत असतो आणि त्याच्याकडून काय ती खबर आहे ती त्याला जाणून घ्यायची असते. पण त्या मुलाला एवढं मारल्यामुळे त्याला काही शुद्ध नसते. एवढं मारूनसुद्धा तो त्याच्या काही गोष्टी सांगण्याच्या परिस्थितीत नसतो. असं म्हटल्यानंतर सरकार ती रागाने तिथून उठते आणि ती तिथून निघून जाण्याला प्रयत्न करते. तेव्हा परशू म्हणतो की बरं झालं ही बयाच चालली आहे असं बोलून ती तिथून निघून जाते. आणि ती तिकडे पुढे गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की खरं तर सरकार मॅडम ह्या गेल्या आहेत.
पण तसं काहीच नसतं. तिथे तेजस्विनी सरकार पुढे जाऊन एक मोठं त्याच्यापेक्षा जे मारताना हत्यार घेतलेलं त्याच्यापेक्षा भयानक हत्यार ती तिथून घेऊन येते. म्हणजेच खाली दगडाचं आणि लोखंडाचं असं ते एक हत्यार असतं. ते ती खेचत खेचत घेऊन येते आणि तिला सगळ्यांना समजलं असतं की आता ही हे मारायला सांगणार आहे. आणि इकडे सखी मात्र सर्व्हर रूममध्ये आलेली असते. तेव्हा सर्व्हर रूममध्ये कोणीच नसतं. तेव्हा ती म्हणते कोणी नाही आहे तर मीच बघते आणि ती ते बघण्यासाठी बसते. तेव्हा तिला सगळा प्रकार हा समजत असतो. म्हणजे गाडी आलेली असते आणि गाडीमधून कोण उतरतं हे सगळं ती बघत असते. पण तिला ते सगळं पाठमोरीच दिसत असतं. म्हणजे त्या माणसाची पाठच दिसत असते. तिला श्रीमंत माणूस, त्याचे बॉडीगार्ड्स, त्याची गाडी, त्याचं सगळं तिला समजलेलं असतं. पण तिला फक्त आणि फक्त त्याची पाठच दिसत असते. तिला काही त्याचा चेहरा दिसत नसतो. तरी पण ती बघण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला हळूहळू सगळ्या गोष्टी ह्या उलगडायला लागल्या असतात की कोण आहे, कसं आहे वगैरे ती बघत असते आणि शोधत असते.